8 राज्यातल्या 49 जागांवर मतदान, 5व्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष। महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 13 जागांसाठी आज मतदान। मुंबई, ठाणे, नाशिक पट्ट्यामध्ये उमेदवारांचं भवितव्य मतदार आज ठरवणार। मतदानासाठी जाताना मोबाईल मतदान केंद्रावर घेऊन जाण्यास मनाई, व्हायरल होणारे व्हिडिओ आणि फोटोग्राफीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। नागपूरजवळ मध्य रेल्वेच्या जागेवर अदानी समूहाचं कार्गो टर्मिनल, रेल्वे आणि अदानी समूहात टर्मिनलसाठी करार। राज्यात लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान। सकाळच्या सत्रात वर्ष गायकवाड, उज्ज्वल निकम, संजय दीना पाटील, शांतिगिरी महाराजांचा अभिनेता अक्षय कुमार, जान्हवी कपूर आणि उद्योजक अनिल अंबानींनीही बचावला मतदानाचा हक्क। मुंबईमधील हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा कायम। आज मुंबईचं तापमान 35 ते 36 अंश राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। मोरा ते भाऊचा धक्का, सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरामध्ये 25 रुपयांची वाढ। दरवर्षी पावसाळा हंगामासाठी दरवाढ केली जाते। मराठवाड्यातील भीषण पाणी टंचाईचा परिणाम दशक्रिया विधींवर। तीर्थक्षेत्रांवरील दशक्रिया विधींमध्ये 50% घट। पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन या तीर्थक्षेत्रांच्या अर्थकारणावर परिणाम। सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा, कोकण किनारपट्ट्यांसह पर्यटन स्थळं गजबजली। उष्णतेच्या लाटांमधून सुटका करून घेण्यासाठी अनेकांची पावलं पर्यटन स्थळाकडे। माथेरान ट्रेनच्या इंजिनला आता वाफेवर चालणाऱ्या इंजिनसारखं रूप दिलं जाणार। पर्यटकांसाठी पर्वतीय क्षेत्रात धावणाऱ्या रेल्वे प्रवासाचा अनुभव पुन्हा जिवंत होणार। संसदेची सुरक्षा आजपासून सीआयएसएफकडे। सीआयएसएफच्या 3317 जणांची तुकडी आजपासून संसदेच्या प्रांगणात तैनात असणार। सायबर चोरट्यांविरोधातील केंद्र सरकारचा कठोर कारवाईचा पवित्रा। आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांशी संबंधित तब्बल 28,200 मोबाईल बंद करण्याचे निर्देश। लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानामुळे आज शेअर बाजार बंद राहणार। आज बाजारामध्ये कोणताही व्यवहार होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।